गेल्या वर्षभरात कांदा प्रश्न राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात खूप मोठ्या प्रमाणात गाजला। हाच कांदा ज्या कांद्याने कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तर कधी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले, तर लोकसभा निवडणुकीत राजकारणी नेत्यांना सुद्धा या कांद्याने सोडले नाही। आता हे सर्व कशामुळे झाले, याचे मूळ कारण काय होते? कांदा दरात आलेली घसरण नेमकी का आली? नेमकं ही घसरण येण्याचं कारण काय होतं? नेमकं कांदा प्रश्न का गाजला? सरकारने कांदा दर कमी करण्यासाठी गेल्या वर्षात काय काय प्रयत्न केले, याची सविस्तर माहिती पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा, ॲग्रिकोला चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत। शेतकऱ्यांसाठी कांदा पिकाचे महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी आणत असतो। आम्हाला खात्री आहे की तुम्हालाही आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत आहे। नुकतंच चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर देखील पूर्ण झाले आहेत, परंतु अजूनही समजा जर तुमचं चॅनल सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल तर अजिबात वेळ घालवू नका आणि आत्ताच सबस्क्राइब करा। आता वळूयात मूळ विषयाकडे। आता सर्वात पहिल्यांदा सुरुवातीला पाहूयात बाजार समितीमध्ये कांद्याला आता काय भाव मिळतोय। आता सध्या तरी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला समाधानकारक म्हणजेच अपेक्षित असा दर मिळतोय। आता सध्या कांद्याची मार्केटमधील जी काही स्थिती आहे त्यावरून लक्षात येतं की बहुतांश बाजारांमध्ये कांद्याचा सरासरी दर हा 1500 ते 2800 रुपयांच्या दरम्यान मिळत आहे आणि तसंच काही ठिकाणी तर कांद्याचा दर हा 3000च्या वर देखील गेलेला आहे। आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की गेल्या वर्षभरात कांद्याने कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय तर कधी सर्वसामान्यांच्या आणलंय तर कधी राजकारणी नेत्यांना सुद्धा सोडलं नाही। यावरून लक्षात येतं की आपला कांदा काही सेलिब्रिटीपेक्षा अजिबात कमी नाहीये बरं का, कारण कांद्याला आपल्या राज्यातच नाही तर संपूर्ण देशातच किंमत आहे ना, हे मात्र तुम्हाला काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये। आता नेमकं गेल्या वर्षभरात काय झालं तर तेही सांगते। 2023 डिसेंबर महिन्यात कांद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या। एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळाला म्हणून शेतकरी समाधानी होते, मात्र दुसरीकडे कांदा भाव वाढला म्हणून सर्वसामान्य सरकारवर नाराज होते। एकंदरीत मागच्या डिसेंबर 2023 पासून घडलं काय ते सांगते। देशात लोकसभा निवडणुकी सुरू होणार होत्या, त्यामुळे सर्वसामान्यांना कांदा स्वस्तात मिळावा म्हणून केंद्र सरकारने गेल्या वर्षामध्ये म्हणजेच मागील वर्षी डिसेंबर 2023 मध्ये कांदा निर्यातीवर बंदी घातली आणि अखेर कांदा दर घसरले। ही निर्यात बंदी 31 मार्च पर्यंत होती, पण निवडणुका लक्षात घेऊन सरकारने देखील ती अनिश्चित काळासाठी वाढवली। त्यानंतर शेतकऱ्यांना सरकारविषयी प्रचंड रोष व्यक्त केला। हे कशामुळे झालं? कारण त्यानंतर मे महिन्यात ही निर्यात बंदी सरकारने हटवली देखील, पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कांदा निर्यात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय देखील घेतला। परंतु या निर्णयासोबत सरकारने 2 महत्त्वाचे निर्बंध लागू केले, कारण निर्यातीवर किमान 40% शुल्क लावले। म्हणजे झालं काय? शेतकऱ्यांना दिलासा दिला, पण भाव वाढू नये याची देखील सरकारने त्यावेळी काळजी घेतली। अखेर मग सरकारच्या या निर्णयाने निर्यात वाढली का? तर नाही। गेल्या 4 महिन्यात भारतातून होणारी कांद्याची निर्यात लक्षणीयरित्या मंदावली आहे। याचे मूळ कारण म्हणजे 40% निर्यात शुल्क लागू करणे। या निर्बंधामुळे कांदा निर्यात प्रक्रिया अधिक जटिल आणि खर्चिक झाली आहे, म्हणजे खूप खर्च लागत आहे, त्यामुळे कांद्याची निर्यात ही कमी झाली आहे। एकीकडे शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे निर्यात सुरू झाली असली तरी अप्रत्यक्षपणे कांदा निर्यात बंदी ही कायमच आहे असं म्हणावं लागेल। आता शेतकऱ्यांच्या मते सरकारने लागू केलेल्या अटींमुळे प्रत्यक्षात निर्यात होत नाहीये असं आम्ही नाही म्हणत, तर असं शेतकरी म्हणतायत। मग शेतकरी आता काही मागण्या देखील करतायत, तर काय तेही सांगते। कांदा निर्यातीसाठी लागू असणाऱ्या जाचक अटी रद्द कराव्यात, किमान निर्यात मूल्य कमी करावे किंवा रद्द करावे, निर्यात शुल्क कमी करावे किंवा पूर्णपणे माफ करावे। शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे या अटी शिथिल केल्यास त्यांना चांगला बाजार भाव मिळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल। सध्या जरी बाजार समितीत समाधानकारक भाव हा मिळत असला तरी अजून भाव मिळावा अशी शेतकऱ्यांना आशा लागली आहे। निर्यातीवरील निर्बंध उठवले गेले तर बाजार भावात आणखी सुधारणा होऊ शकते, यामुळे सर्वच शेतकऱ्यांना लाभ देखील होईल असं देखील शेतकरी वर्गातून प्रतिक्रिया येत आहेत। निर्यात वाढल्यास काय काय फायदे होतील तर यावर नेमका अभ्यासक किंवा तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे ते देखील सांगते। शेतकऱ्यांना उच्च किमती मिळतील, जास्त उत्पादन झाल्यास बाजारपेठांमध्ये विकला जाऊ शकेल। कांदा निर्यात धोरण हे शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्याही हितासाठी महत्त्वाचे आहे।
सरकारने अशी धोरणे आखणे गरजेचे आहे की जे शेतकऱ्यांना योग्य मोबदला देतील आणि त्याच वेळी स्थानिक बाजारपेठेतील किमती देखील नियंत्रणात ठेवतील. आता यासाठी सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून एक सर्वसमावेशक धोरण तयार करणे सरकारने आवश्यक आहे, असं आम्ही नाही म्हणत आहे, तर असं तज्ज्ञ म्हणतायत. आता पुढे काय? आता हे झाले शेतकऱ्यांचे आणि तज्ज्ञांचे मत. परंतु कांदा निर्यात धोरणाबाबत सरकार पुढे कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. कारण लोकसभा निवडणुकीत कांद्याने नेत्यांना घरी बसवलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत नक्की सरकार शेतकऱ्यांचा विचार करू शकतं. मग आता सरकार विधानसभा निवडणुकीदरम्यान शेतकरी वर्गाची अपेक्षा पूर्ण करणार का? सरकार त्यांच्या मागण्यांचा विचार करून निर्यातीवरील निर्बंध शिथिल करेल का? तुम्हाला काय वाटतं? आणि शेतकरी म्हणून तुमच्या सरकारकडून अजून काय काय अपेक्षा आहेत कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी ॲग्रिकोला चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. धन्यवाद.